नमस्कार मित्रांनो, आज परत शेतात आलोय. सकाळी गोमूत्राचा ड्राम घेऊन शेतात आलो. काल जीवामृत बनवलेले होते, पण त्यात एक गोष्ट राहिलेली होती, ते म्हणजे डाळवर्गीय धान्याचे पीठ. मग आज अंदाजे 1 ते 1.5 किलो पीठ आणले होते. ते पीठ जीवामृत द्रावणामध्ये आधी टाकून दिले. हे जीवाणूंचे खाद्य होते, म्हणून पीठ टाकणे गरजेचे होते. पीठ टाकून झाल्यावर गोमूत्र पण व्यवस्थित गाळून टाकले आणि द्रावण छान मिसळून घेतले. त्याचबरोबर काल तयार केलेले डिकंपोजर पण द्रावण व्यवस्थित एकत्र करून घेतले. द्रावण एकत्र करत होतो तेवढ्यातच नजर गेली सीताफळाच्या झाडावरती. पक्ष्यांची गर्दी झालेली होती. जवळ जाऊन पाहिलं तर या वर्षीचे पहिलेच सीताफळ पिकलेले आणि ते सीताफळ पक्ष्यांनी खाल्लेले होते. मग मीही सीताफळाचा खाण्याचा मोह आवरला गेला नाही. मीही थोडा स्वाद घेतला. खरंच मन अगदी गार झालेले होते. हे काम झाल्यानंतर दुपारी मी लिंबू पिकाच्या शेतात गेलो. लिंबूच्या झाडाखालील गवत निंदणी करायला सुरुवात केली. दिवसभर निंदणी केल्यानंतर घरी जाण्याची वेळ झालेली होती. पिकलेले सीताफळ घरी सर्वांसाठी घेतले. त्याला व्यवस्थित पिशवीत ठेवून घरी निघालो. आज असा गेला माझा दिवस. शेतकरी नेहमी मेहनत करत असतो. अशीच शेतकऱ्याची मेहनत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करायला विसरू नका. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाकाल.